स्पोर्ट्स मास्टर्स मधील पायावरचा चेंडू पॅडचा हा चेंडू मात्र स्क्वॅलेकच्या दिशेने मात्र दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. प्रदीप भोई चेंडूला फील्ड करतायत. एक धाव. आणि भरत शिंदे यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर उमेळमानच्या मैदानावर 2018 आणि 19 या कालखंडामध्ये भरत शिंदे यांना आपल्या मास्टर्स क्रिकेटमधलं पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. हे देखील विसरता कामा नाही आहे. दोन्हीही नामवंत खेळाडू आमने सामने आहेत. कारण विकेट टेकर म्हणून भरत शिंदे यांची ओळख पांजू मास्टर्स या टीममध्ये आहे. सर्वाधिक विकेट या गोलंदाजाच्या खात्यावर आहेत आणि तोच गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय. धावा झाल्या आहेत त्या 5. रत्नेश भोईर आमच्या समित गुणलेखन करण्यासाठी आहेत. मिस्टर स्टोक बॅटची एज मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव. जे तुम्ही झेंडे पाहत आहेत त्या ठिकाणी सफेद कलरचे झेंडे आहेत, त्याच्यावर मुर्धा या टीमचा लोगो आहे. या दोन्ही झेंड्यांच्या मधला पोर्शन जो आहे, मधला जो भाग आहे, त्या मधल्या भागामध्ये चेंडू जर गेला तर त्या ठिकाणी एक धाव डिक्लेरेशन झोन आहे. त्यानंतर पुढची जी एरिया आहे म्हणजे जवळपास स्वीपर पॉईंट डीप त्या झेंड्यापासून आणि स्क्वेअर लेग या ठिकाणी जर चेंडू ते मधल्या पोर्शन मध्ये गेला तर 2 धावा डिक्लेअर असतील. भरत शिंदे राईट नंबर द विकेट. समोर आहे प्रफुल्य ऑफ साईडला. या ठिकाणी आपण पाहतो चप केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित होतं मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा इथे देखील मोजावे लागतील. पांजू वर्सेस जुचंद्र. आणि या दोन्ही गावामध्ये तितकं अंतर नाहीये. एक आपण विचार केला या दोन्ही टीमचा तर फक्त मधलं रेल्वे लाईन आहे इतकंच या दोन्ही टीम मधला अंतर आहे, लक्षात ठेवा. आणि हे दोन्ही संघ आमने सामने आपण पाहतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लावल्या आहेत जुचंद्र या टीमनं. बिनबाद 8 धावा. वेळेकडे लक्ष द्या. मगाशीच आपल्या मंडळाचे सचिव भगवानजी पाटील साहेबांनी वॉर्निंग दिली की भरपूर वेळ वाया जातोय, त्याच्यामुळे या पुढच्या सामन्याकडे लक्ष असेल. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकही क्लिअर करायचे आहेत. स्पोर्ट फॅमिली आपण पाहतायत हे यूट्यूब चॅनल. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर स्पोर्ट फॅमिली हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला टिक करा. दोन्ही तरी बंधू आपण पाहू शकाल. अंदाज घेत आहेत आपल्या मैदानाचा. एक अंदाज ते घेत आहेत रवी तरे आणि अजिंक्य तरे. जयप्रकाश आज कदाचित मला वाटते 35चा गोलंदाज नाहीये पांजू टीमकडे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कॅप्टनचा वापर पांजू संघ करतोय. कारण अलंकार भोईर हे देखील कदाचित या टीम मध्ये नाही आहेत. प्रेमनाथ पाटील आहेत. हरराम भोईर यांची वर्णी 35 मध्ये लागली गेलेली आहे या दोन खेळाडूंची. मात्र येत्या मला वाटते मार्च महिन्यात प्रेमनाथ पाटील देखील 40 मध्ये पदार्पण करतायत. म्हणजे एक कुठेतरी बॅटिंग ऑर्डर पांजू स्पोर्ट्स मास्टर टीमची वाढली जाईल. जयप्रकाश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. कॅप्टन कर्णधार समोर आहे रामकिनी. जुचंद्र टीमचा लेजेंडरी खेळाडू आहेत रामकिनी. पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पंच वळतायत अशोक राऊत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. एका धावीमध्ये भर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9 धावा. आजच्या संपूर्ण दिवसाच्या आपण मॅचेस पाहिला. पहिला सामना आपण पाहिला कांदरपडा वर्सेस मालजीपडा. त्या मॅच मध्ये कांदरपडा संघ विजयी झाला. दुसरा आपण सामना पाहिला नवगर वर्सेस गोडदेव. त्या मॅच मध्ये नवगर संघ विजयी झाला. तिसरा आपण मॅच पाहतोय, माफ करा, गोडदेव संघ विजयी झाला. आणि तिसरी आपण मॅच पाहतोय पांजू वर्सेस जुचंद्र. आणि चौथी मॅच आपण पाहणार आहोत. एका साईडला जम्स वॉन्ट राई संघ असेल आणि त्यांच्या समोर असेल घोडबंदर मास्टर्स. आणि राई या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर 2023 आणि 24 माफ करा 2022 आणि 23 या वर्षातील दादा संघ होता तो, हे विसरता कामा नाहीये. ऑन साइडला फटका चांगला आहे. मागे मात्र प्रोडक्शनला फिल्डर प्रेमनाथ पाटील स्ट्रगल करतात. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. मिसफील्ड झाली होती मात्र दुसऱ्या अटेमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाण्याच्या अगोदर मात्र प्रेमनाथने या चेंडूला अडवलं. क्या बात आहे. चांगलं एफर्ट लावलं गेलं. धावसंख्या त्या ठिकाणी पळून काढली गेली ती म्हणजेच 3 धावसंख्या झाली आहे जुचंद्र मास्टर्स या टीमची. 13 प्रफुल्ल आहे, रामकिने आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं तर
निलेश मात्रे आज या प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. हंसराज मात्रे देखील या प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. जितू देखील पाहायला मिळतोय. त्यानंतर मोहनदादा पाटील हे देखील तुम्हाला प्लेइंग लिस्ट मध्ये पाहायला मिळतात. गजा देखील आहे प्लेइंग 11 मध्ये. मोठा फटका रामकिनीच्या बॅट मधून, मात्र चेंडू हवेत आहे. प्रेमनाथ पाटील त्या ठिकाणी होते. आणखीन एक चुकी, आणखीन एकदा मिसफील्ड आपण त्या ठिकाणी पाहिली प्रेमनाथ पाटील कडून. अभाव 35चा खेळाडू आहे. अपेक्षा भरपूर असतात. ज्यावेळेस आपल्या टीम मध्ये 35चा खेळाडू इन होतोय त्यावेळेस त्या 35च्या खेळाडूवर भरपूर अपेक्षा असतात, मात्र त्या अपेक्षा पुऱ्या करताना दिसत नाहीये हा 35चा खेळाडू प्रेमनाथ पाटील. धावा झालेल्या आहेत त्या 15. 2 समालोचक या स्पर्धेला लाभले गेलेले आहेत. आणखीन हेमप्रकाश पाटील धन्यवाद आणि अशोक पाटील यांचे देखील विशेष आभार. आणखीन एक कॅच, आणखीन एकदा चुकी. काय नक्की सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये? इथे बदल हवाय. जितेंद्र भोईर यांना बदल हवाय, कारण एकदा नाहीये, दोनदा नाही, तर सलग 3 वेळा मिसफील्ड त्या ठिकाणी प्रेमनाथनं केली आणि या कारणाचा कदाचित जितेंद्र भोईर यांना तो बदल हवाय. चेंज केली गेली फिल्डिंग जवळजवळ फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी प्रेमनाथ पाटील यांना पाठवलं गेलं आणि त्यांच्या जागेवर हरिराम भोईर हे लॉंग ऑन क्षेत्र सांभाळताना. मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रमोद भोईर यांना आपण पाहू शकाल. आजचा दिवस खरोखरच जितू भाऊंसाठी मी म्हणेन सुवर्ण दिवस आहे, कारण हा दिवस जितू भाऊ पुन्हा येणं कठीण आहे. आज जितू भाऊंचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतोय. त्यांचा आपण जन्मदिवस या ठिकाणी साजरा केला, केक सेलिब्रेशन केलं गेलं, कापला गेला केक. त्या त्यांना सत्येंद्रजी पाटील यांचा देखील आज वाढदिवस आहे, त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ज्या व्यक्तींना या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपल्या घरच्या लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल किंवा आपल्या मित्र परिवार किंवा आपल्या ग्रुपमध्ये पाठवायचं असेल तर नक्कीच स्पोर्ट फॅमिली या यूट्यूब चॅनलवर जा आणि ती आपण लिंक शेअर करा, जेणेकरून आपल्या घरातील जे आपली फॅमिली आहे, आपला मित्र परिवार आहे, आपला जो ग्रुप आहे तो या मॅचचं थेट प्रेक्षेपण घर बसल्या देखील पाहू शकेल. चला मॅच स्टार्ट करायची आहे. उन्हा आहेत, पाण्याचं सेवन करा, हे मी खास करून प्रत्येक खेळाडूला आवर्जून सांगेल, कारण ज्या घटना घडतायत आत्ताच्या घडीला यंग क्रिकेटर देखील बऱ्याच प्रमाणात मी म्हणेल अशा अनेक संकटांना मी म्हणेल तोंड द्यावं लागलं आहे अनेक यंग क्रिकेटर लोकांना. डबलचा कॉल त्या ठिकाणी केला गेला, थ्रो थोडासा उशिरा, 2 धावा या ठिकाणी देखील मिळतील. त्याच्यामुळे थंडीचे दिवस असले तर देखील थंडीच्या दिवशी आपल्या शरीरामध्ये पाणी आपण कमी पितो, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन किंवा क्रॅम्प सारखा प्रकार उद्भवू शकतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि अशा प्रकारापासून तुम्हाला वाचायचं असेल तर पाण्याचं सेवन करा. आणि खास करून मुर्धा मास्टर्स टीमनं तुम्हाला फ्रूट बास्केट दिलंय, त्याच्यामध्ये केळे आहेत, त्यानंतर फ्रूट म्हणून आपण कलिंगड देखील त्या ठिकाणी दिलेला आहे. तर या फ्रूटचा मी म्हणेल सेवन करा, त्यानंतर मॅच खेळण्यासाठी उतरा. केळं जरी आपण खाल्लं तरी देखील त्या केळ्याचा भरपूर फायदा तुम्हाला त्या मैदानाच्या आतमध्ये होऊ शकेल. तर अशा गोष्टी मित्रांनो, प्लीज अशा गोष्टींची काळजी घ्या. धावसंख्या झाली आहे ती 19. पुन्हा एकदा 2 दादा संघ आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतील. एका साईडला घोडबंदर मास्टर्स तर एका साईडला जेम्स बॉन्ड राई. हे देखील आग्रिकोळी सामाजिक संस्थेमध्ये दादा संघ आहेत. जेल होईल का? नाहीये. या ठिकाणी नक्की दडलंय का, या जागेमध्ये नक्की दडलंय काय हे कळत नाहीये. लॉंग ऑनचं क्षेत्र, मात्र फक्त ही पहिली स्पर्धा नाहीये, या अगोदरच्या स्पर्धांमध्ये देखील लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये याच ठिकाणी बरेच कॅच ड्रॉप झाले होते. लक्ष असू द्या, मुर्धा मास्टर्स जे मुर्द्याचे लेजेंडरी खेळाडू त्यांना देखील आठवत असेल, लॉंग ऑनचं क्षेत्र, या क्षेत्रामध्ये बरेच कॅच मागच्या वर्षी देखील ड्रॉप झाले होते. त्याच्यामुळे नक्कीच म्हणेन मी की या लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये नक्की दडलंय काय. असेल तर बाहेर आहे.
आपल्या जीवापेक्षा क्रिकेट महत्वाचं नाहीये. त्रास जाणवत असेल, बाहेर पाणी तुला हवं असेल तर पडद्याच्या मागे पाण्याची व्यवस्था आहे. संदीप माझे त्या ठिकाणी आहेत. सुहास पाटील या गोलंदाजाला आपण या ठिकाणी पाहत आहोत क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी. आणि समोर आहे प्रफुल्ल भोईर. एक नामवंत असा हा खेळाडू आहे. प्रफुल्ल यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर स्ट्राईक एंडला आपण त्या खेळाडूला पाहतोय. फुल ऑफ लाईन चेंडू, यावेळेस प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. आडव्या बॅटचा पट्टा यूज केला गेला. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण प्रेमनाथ पाटील कडून त्या ठिकाणी केलं गेलं. थ्रो देखील अचूक त्या ठिकाणी केला गेला होता. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप सुंदर रनिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली या दोन्ही प्लेअर कडून. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. स्कोरबोर्ड आपण पाहिला 24 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. खूप सुंदर असं आयोजन नियोजन. प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आहे. गोरदे टीमच्या प्लेअरला मॅन ऑफ द मॅच दिला आहे का? गोरदे टीम मॅन ऑफ द मॅच तुम्हाला दिलं का? मॅन ऑफ द मॅच मिस्टर पंकजने यायचं आहे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी. पंकज गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट नंबर द विकेट. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह केला गेला. समोर खेळला गेला अगदी गोलंदाजाचा फटका. एकदा तर वेगाने पुन्हा गेले. डबलचा कॉल. पुन्हा एकदा कॅप्टन त्या ठिकाणी शोधतोय चेंडूला. म्हणायचं गेलं तर धुंडो रे साजना. अशा प्रकारचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मिसफील्डच्या स्वरूपात बऱ्याचशा धावा खर्च केल्या आहेत पांडू स्पोर्ट्स मास्टर्स या टीमनं. आणि कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. दुखापतीमध्ये त्रस्त आहेत सुहास पाटील. म्हटलंय मी त्रास जाणवत आहे त्यांना त्या मैदानाच्या आतमध्ये. आणि जास्त त्रास जाणवत असेल तर प्लीज आपण बाहेर आलात तरी चालेल. फर्स्ट बॉक्स आहे. स्प्रे आलाय का? पंकज यायचंय मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी. पंकज कारण अंगठ्याला दुखापत आहे सुहास पाटील यांच्या. क्रॅक झालाय. मात्र आपल्या टीमला गरज आहे त्यामुळे ती मॅच खेळतायत. जितेंद्र भोईर यांच्याविषयी म्हणायचं गेलं त्यांच्या देखील अंगठ्याला दुखापत आहे. त्यांचा देखील अंगठा क्रॅक झालाय. आणि तेजकुमार राऊत हे देखील इंजर्ड आहेत. त्यांच्या देखील अंगठ्याला दुखापत झाली आहे. चला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच धीरज तरे यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार बहाल केला जातोय. अभिनंदन पंकज. आणि पुढच्या मॅच साठी तुला खूप खूप शुभेच्छा. बँडेज आहे. बँडेज देखील आहे. स्प्रे हवाय का? काय हवाय? अरे स्प्रे तुम्हाला काय यार काय गेलं गेलो का सकाळी फर्स्ट बॉक्स मी आणलाय स्वतः मी आणलाय यो जा. चालेल चालेल. स्प्रेची व्यवस्था करा प्लीज. सकाळपासून मी म्हटलंय जरा प्लीज त्या गोष्टीकडे लक्ष द्या. आयोजकांना विनंती करतोय. लाला माची रेली स्प्रे प्लीज. रेली स्प्रे प्लीज आणण्यासाठी पाठवा. लाला माची रेली स्प्रे आणण्यासाठी पाठवा. माझा फर्स्ट बॉक्स आहे. धावा संख्या झाली आहे ती 26 धावा. षटक क्रमांक आपण त्या ठिकाणी पाहतोय 3रं. पाणजू वर्सेस जुचंद्र. जुचंद्र म्हणजे चंद्रकोर आकार आहे त्या गावाचा. आई चंडिका मातेचा आशीर्वाद या जुचंद्र नगरवासियांच्यावर आहे. आणि पाणजू मात्र चारे बाजूनं मध्ये वसलेलं बेट पाणजू बेट आणि हनुमंतरायांचे आशीर्वाद या पाणजू गावावर आहेत. स्वयंभू मंदिर आहे आणि जागृत मंदिर आहे. वंडीचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो. एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल स्कोर बोर्ड मध्ये. धावा संख्या झाली आहे ती 27. पर्वाला सुरुवात झाली होती कोळशेच्या मैदानातून. मात्र त्या कोळशेच्या मैदानावर वाघवीळ या टीमनं अंतिम विजेतापद पटकावलं होतं. त्यानंतर ओवळ्याच्या मैदानावर आपण दुसरी स्पर्धा खेळलो होतो आणि त्या ओवळ्याच्या मैदानावर पुन्हा एकदा वाघवीळ संघानं अंतिम विजेतापद पटकावलं होतं. तिसरी स्पर्धा आपण बालखुम या ठिकाणी खेळलो मित्रांनो. आणि त्या तिसऱ्या स्पर्धेमध्ये मात्र ओम प्रमोद गोडदेव या टीमला आपण चॅम्पियन होताना पाहिलं. आणखीन एक चुकीचा चेंडू पाहायला मिळतो. लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. सुहास पाटील
एक चांगला गोलंदाज म्हणून आपण या गोलंदाजाला पाहिले आहे, मात्र या ठिकाणी मात्र चुकीची लाईन. वाईटचा इशारा. 1+1 धावा मिळते 2. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 29. खूप मोठी बॅटिंग ऑर्डर आहे जुचंद्र टीमची. याच्यानंतर नक्कीच कदाचित निलेश मात्र जाऊ शकतील, हंसराज मात्र देखील मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतील. जितू सारखा खेळाडू त्यांच्याकडे अवेलेबल आहे, मोहनदादा सारखा खेळाडू त्यांच्याकडे अवेलेबल आहे. बॅटिंग ऑर्डर लांब लचक आहे, लांब लचक बॅटिंग ऑर्डर जुचंद्र मास्टर्स टीमकडे आहे. ऑन साइडला फटका फसतोय, एलिमिनेशन त्या ठिकाणी कमी पडलं गेलं. पुन्हा एकदा प्रेमनाथ पाटील. आज कदाचित प्रेमनाथ पाटील आणि चेंडू यांच्यामध्ये मात्र युद्ध सुरू आहे, जंग सुरू आहे असं म्हणू शकतोय. कारण चेंडू जो आहे तो प्रेमनाथ पाटील यांची पाठ सोडत नाहीये. जिथे प्रेमनाथ पाटील जातो त्या ठिकाणी मात्र चेंडू मात्र त्यांच्या शोधामध्ये जातोय. 2 धावा इथे मिळतील. या फटक्यावर देखील धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 31. दोन्ही खेळाडू 50चे असतील, दोन्ही खेळाडू 50चे असतील तर जो खेळाडू पहिला चेंडू फेस करेल तो खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकतोय. शॉर्ट बॉल आहे आणि इथे मात्र पहिला चेंडू फेस केला होता तो प्रफुल्ल यानं. इथे विकेट आहे की रिटायरमेंट आहे? विकेट आहे. बाद झाला, बॅटची एज लागली गेली, प्रफुल्ल या ठिकाणी बाद होतोय. पहिली विकेट पडली गेली ती म्हणजे जुचंद्र मास्टर्स या टीमची. प्रफुल्ल बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. बारा चेंडू आणि 21 धावा आपण प्रफुल्ल यांच्या बॅटमधून पाहिल्या. जवळपास 210चा स्ट्राईक रेट आपण म्हणू शकतोय प्रफुल्ल यांचा. चांगली खेळी म्हणतात ना मित्रांनो, खरोखरच एक म्हण आहे आणि ती नक्कीच मला तुमच्या समोर प्रेझेंट करायला आवडेल की माणूस किती जगला हे महत्त्वाचं नाहीये, तर तो कसा जगला हे महत्त्वाचं आहे. आणि दाखवून दिला प्रफुल्ल यानं, मी किती चेंडू उभा राहिलो हे महत्त्वाचं नाही, मात्र मी किती चेंडूमध्ये किती धावा केल्यात आपल्या टीमसाठी, कमी चेंडूमध्ये जास्त धावा मी आपल्या टीमसाठी केलेत हे महत्त्वाचं आहे. चांगली बॅटिंग प्रफुल्ल मार्फत. शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रभाकरजी या ठिकाणी आहेत, रमाकांतजी या ठिकाणी आहेत आणि रमाकांतजींचा एक विशेष सन्मान त्या ठिकाणी केला जातोय प्रसन्न भोईर यांच्या शुभ हस्ते. संजय भोईर, माफ करा, संजय भोईर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. दादा आपलं हार्दिक स्वागत. मास्टरचे खेळाडू आहेत, लेजेंडरी खेळाडू आहेत, जुने जाणते अनुभवी आणि जाणकार खेळाडू आहेत. आपलं दादा हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने वळतोय. पुढे चेंडूला ऑन साइडला आपण पुढचा फटका आपण पाहू शकाल. प्रकाश भोईट बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप करतायत, मात्र इथे एकच धाव घेतली जाईल कारण स्ट्राईक निलेश म्हात्रे यांच्याकडे दिली जाईल. वन ऑफ द ग्रेट प्लेअर निलेश म्हात्रे म्हटलं. निलेश म्हात्रेचा क्रिकेट आपण अनेक संघांच्या माध्यमातून पाहिले आहे. एक मोठं नाव स्टारकास्ट, जर आपण जुचंद्र टेनिस क्रिकेटची स्टारकास्ट जर पाहिली तर त्या स्टारकास्ट मधील मात्र हे एक नाव निलेश म्हात्रे. लगातार 3 षटकार, 1000 रुपये आहेत पारितोषिक निलेश म्हात्रे यांना. यावेळेस स्टेट बॅटनं फटका खेळलाय. सुहास पाटील जेल खाली येत आहेत, जेल खाली आले होते, कॅच ड्रॉप होतोय. हा जवळजवळ मला वाटतं 5वा की 6वा कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाला. 6वा कॅच त्या ठिकाणी पांडू टीमने ड्रॉप केलाय. भरपूर अपेक्षा आहेत फील्डमध्ये पांडू स्पोर्ट्स, पांडू मास्टर्स टीमच्या, मात्र त्या अपेक्षा भंग होताना निलेश म्हात्रे सारख्या खेळाडूला संधी दिली गेली आणि या संधीचं सोनं केल्याशिवाय निलेश म्हात्रे मात्र खेळपट्टीवर थांबणार नाहीये, हे मात्र सत्य आहे. कारण जुचंद्रचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर व्हेरी फर्स्ट बॉलवर षटकार मारण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू आहे निलेश म्हात्रे, लक्षात ठेवा. आणि अशा खेळाडूला या ठिकाणी संधी दिली गेली. पुन्हा एकदा फील्डमध्ये काहीसा बदल पांडू मास्टर्स टीमला हवा आहे. 20 मिनिटं झाली आहेत. चला पांडू टीम घाई करा. जर तुम्ही घाई केली नाहीत तर मात्र तुम्हाला दंडित केलं जाईल असा निर्णय मात्र या ठिकाणी आयोजक घेत आहेत. धावा संख्या 34. प्रमोद भोईर थेट नेपाळ वरून ते या मुर्द्याच्या गावामध्ये आलेत. नेपाळ दौऱ्यावर गेले होते. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली, मात्र जर आपण पिचिंग पाहिलं तर आउटसाइड लेग स्टंप पंच दर्शवितात. अशोक राऊत लेग बायचा इशारा या ठिकाणी दिला गेलाय. एक धाव इथे नक्कीच मिळेल. या एका धावेनं धावा फलकावर धावा आपण पाहू शकाल त्या 35.
पशुपतीनाथ यांच्या दर्शनासाठी ते गेले होते नेपाळ या ठिकाणी आणि तिथून मात्र थेट सकाळी त्यांचं विमान या ठिकाणी लँड झालंय आणि मात्र ते आज या ठिकाणी दाखल झाले आहेत पाणजूची ही मॅच खेळण्यासाठी. आणखीन एक चांगला चेंडू मात्र खोदून काढतोय चेंडूला रामकिनी. मागे फिल्डर आहे हरराम भोईस. चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय काय प्लॅनिंग केली जाईल. ही विकेट घेतली जात नाही. प्रमोद देखील प्रतीक्षा करतोय कारण आपल्या आगरी सामाजिक संस्थेची नियमावली जी आहे त्या नियमावलीचं पालन या ठिकाणी केलं जात आहे. लक्षात ठेवा. एक चेंडू काउंट होईल मात्र लक्षात ठेवा जुचेंद्र मास्टर्स. एक चेंडू काउंट होईल. तुम्ही जरी विकेट टाकली तर एक चेंडू काउंट होईल. धावा झाल्या ते 36. ऑन साइडला ऑफचा चेंडू मात्र ऑन साइडला टर्न करतो निलेश मात्र डीपला प्रकाश भोईर चेंडूला फील्ड करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि इथे देखील मात्र मिळतील 2 धावा. आज जुचेंद्र मास्टर्सच्या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं ना प्रफुल्लदा तर आज रामकिनी यांची खूप कसरत आहे. आज गरम पाणी कदाचित तयार ठेवावं लागेल रामकिनीसाठी आणि रात्री मात्र एक गोष्ट एक्स्ट्रा होईल. मिस्टर स्टोक आहे प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून हा लांब चेंडू होता. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा चेंडू टाकला गेला होता आणि त्या चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. निलेश मात्रे यांच्याकडून मात्र तो फटका आपण पाहिला तर फसला गेला होता. हवेत चेंडू खेळला गेला होता. एक संधी होती त्या ठिकाणी यष्टीरक्षक जितेंद्र भोईर यांना ही झेल पकडण्याची मात्र ती संधी त्या ठिकाणी मात्र गमावली गेली. चेंडू चला काय तो निर्णय घ्या. डेट झालाय चेंडू. चला पंच चेंडू हातामध्ये घ्या. इतक्या वेळ आपण थांबू शकत नाहीये. हा डोंबाऱ्याचा खेळ नाहीये हे क्रिकेट आहे. हे देखील मी क्लिअर करतोय. रामकिनी पाणी हवं असेल तर पाणी प्या. मागे पाणी आहे. पडद्याच्या मागे पाणी आहे. निलेशजी मात्रे आपण देखील पाणी प्यायचं असेल पाणी पिऊ शकता. काय झालं निर्णय काय घेतला जातोय चला लवकर जाहीर करा. षटक क्रमांक अंतिम हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर तेजकुमार राऊत येतोय. रिटायरमेंट घेत आहेत अशोक राऊत साहेब. या ओव्हरमधील फक्त 5 चेंडू असतील. 5 चेंडूंचे षटक असेल आपल्या माहितीसाठी. अशोक राऊत सर. मोहनदादा पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येत आहेत. द ग्रेट मराठा संस्थापक. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जुचंद्र गावाचे शाखा प्रमुख. त्यानंतर म्हणायचं गेलं तर अग्री सेना पालघर शहर अध्यक्ष आहेत. आपल्या अग्री समाजाचे ते अध्यक्ष आहेत पालघर शहराचे. मोहनदादा पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. जयप्रकाश भोईर चेंडूला अगदी मिड विकेटच्या बाउंड्री लाईन जवळ स्टॉप करतायत. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आहेत. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 42 धावा. 42. लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. जुचंद्र मास्टर्स प्लेइंग द ग्राउंड. फुल ऑफ लाईन चेंडू आहे. ऑफ साइडला चेंडूला खेळलं जात आहे. मागे मात्र शतरक्षकाला फक्त त्या चेंडूकडे पाहावं लागलं. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू 1 बाउन्स मात्र सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्या आहेत त्या 46. 46. आउटसाइड लेग स्टंप. आणखीन एक चुकीचा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय.
लाईन आणि लेंथ पासून मात्र भरकटताना तेजकुमार राऊत. 1+1 मिळतील या 2 धावा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 48. मोहन दादा आपण पाहताय 3 चेंडू आणि 6 धावसंख्येवर खेळत आहेत. निलेश मात्रे यांना आपण पाहू शकाल 4 चेंडू आणि 6 धावसंख्येवर आपण निलेश मात्रे यांना देखील पाहू शकाल. शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला पुल केलंय. पॉवरफुल या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळतोय. मोहन पाटील ब्रँड नावाचा हा ब्रँडेड षटकार. अशा प्रकारचे फटके ज्यावेळेस एखाद्या खेळाडूच्या बॅटमधून मित्रांनो येतात ना त्यावेळेस मोहनदादांच्या माध्यमातून बरेचसे पारितोषिके लागले गेले आहेत. आणखीन पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साइडला चेंडूला खेळला जात आहे. जवळपास कॉर्नर बाउंड्री लाईन जवळ चेंडूला स्टॉप केला गेला. इथे संधी होती आणि त्या संधीचं केलं सोनं. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झाले मिस्टर निलेश मात्रे. आउट. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. अशोक पाटील सर काय हवंय तुम्हाला? मोबाईल हवाय. न्यू फलंदाज त्या ठिकाणी येतोय. टीम कॅप्टन जितेंद्र यांना तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. तेजकुमार राऊत हे गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. जितेंद्र जितू येतोय. न्यू बॅटर मात्र स्ट्राइक एंडवर आपण त्या ठिकाणी पाहत आहेत मोहनदादा पाटील. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. जेवून घ्या. शॉर्ट बॉल ऑफ साइडला कट केला गेला. भरत शिंदे त्या ठिकाणी आहेत. 7वा कॅच ड्रॉप होतो या ठिकाणी. या इनिंग मध्ये 7 कॅच पांजू स्पोर्ट्स मास्टर्स टीमच्या फिल्डरना ड्रॉप केलेत. हे जर 7 कॅच पकडले असते तर कदाचित जुचंद्र टीमची स्थिती खराब पाहायला मिळू शकली असती. कॅच विन द मॅच, पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, हे तंत्र आणि मंत्र आहे क्रिकेटचं. मात्र बऱ्याचशा घडामोडी आपण पाहिल्या. 7 कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाले. संघ पोहोचला गेला जुचंद्र मास्टर्स तो म्हणजे 56 या धावसंख्येवर. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 56 आणि 57 धावा विजयासाठी. धावा झालेल्या आहेत आणि 57 धावा विजयासाठी त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. दादा तू वेगळ्या गणवेशामध्ये आहेस. झाले का बोलणं तुमचं? तर तुम्ही खेळू शकणार नाहीत. सॉरी, माफ करा. नियम आहे, त्या नियमाच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. जितूला देखील तो नियम माहिती आहे. दादा सॉरी. सुनील, कारण तुमची जीन्स पॅन्ट आहे, टी शर्ट देखील आहे आणि जितूपर्यंत ही माहिती पोहोचवली देखील होती. जितू ज्यावेळेस सांगण्यासाठी आला होता. नाही, पेनल्टी नाही आहे. तुम्हाला कंपल्सरी तो प्लेअर बसवावा लागेल बाहेर. दादा सॉरी, मी काहीच करू शकत नाही. मला माहिती आहे त्याचं बायपास झाले. मलाच करा वाटलं तर सांगायला, पण काय करू, नियम आहे आणि पांजू संघ समोर आहे म्हणून मी हे करत नाहीये. मी पांजूचा जरी समालोचक असलो तरी फक्त मी नियमाचं पालन इथे करतोय. चला या वळू आपण नाणेफेकीच्या दिशेनं. 2 दादा संघ आमने सामने तुम्हाला भेटताना दिसतील. एका साईडला नक्कीच 2022 आणि 23 या कालावधीमधील आपण दादा संघ पाहणार आहात. जम्स बॉन्ड राई आणि ज्यानं तब्बल 5 वर्ष या अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेवर अधिराज्य गाजवलंय असा दादा संघ म्हणजे घोडबंदर मास्टर्स.
या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की प्लीज आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. घोडबंदर टीम कॅप्टन विक्रम घरत आणि जम्स बॉन्ड राई टीम कॅप्टन राकेश पाटील या दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय की आपण प्लीज नाणेफेक करण्यासाठी या. चला आमच्या डाव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे, खुर्च्या रिकामी करा. जुचेंद्रचे पाठीराखे आहेत त्यांना विनंती करतोय आपण उजव्या बाजूला येऊन बसावं. अरे बघतो स्कोरर थांब, आमचा पांडूची मॅच होती, मी पांडूची मॅच होती बोलवतो मी. हॅलो चेक. रमाकांत दादांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. मुर्ध्याचे एक लेजंडरी खेळाडू आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. आणि या दोन्ही टीमची मी माहिती पोहोचवली तुमच्यापर्यंत. हे दोन्ही टीम दादा संघ आहेत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये. दादा संघ मी का म्हणतोय कारण हे चॅम्पियन आहेत, मालिकेचे चॅम्पियन आहेत हे दोन्ही संघ. घोडबंदर टीमनं 5 वेळा चॅम्पियनशिप जिंकले तर जम्स बॉन्डनं 1 वेळा ती चॅम्पियनशिप जिंकले. त्याच्यामुळे हे दोन्ही संघ दादा संघ आहेत. चला या राकेश पाटील आणि यायचं इथे विक्रम दादांना विनंती करतोय. दादा आपण आपल्या शुभ हस्ते हे टॉस करायचे. पहा इथे हेड आणि टेल असं आहे. हा कॉइन गोल्ड कॉइन आहे. टॉस का बॉस हेड किंवा टेल तुम्हाला म्हणायचं आहे. कोण कॉल करणार? राकेश कॉल करतील. हेडचा कॉल आहे जम्स बॉन्ड राई या टीमचा. पक्केला मुडविलाय. टेल आले. घोडबंदर संघ नाणेफेक जिंकते. निर्णय लगेच विक्रम द्यायचा आहे. टॉस विन 17 फिल्डिंग करण्याचा निर्णय घोडबंदर टीमने घेतला. या आपण सन्मान करूया. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा आपण सन्मान करूया. फ्रूट बास्केट त्या दोन्ही टीमला दिलं जात आहे. वेलकम राकेश, तुझं आणि तुझ्या टीमचं या मुर्ध्याच्या नगरीमध्ये हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील राकेश, तुला आणि तुझ्या टीमला देखील. तसे घोडबंदर टीम विक्रम तुझं या मुर्ध्याच्या नगरीमध्ये हार्दिक स्वागत. तुझं आणि तुझ्या टीमचं या स्पर्धेसाठी तुला आणि तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद काका. आपण बसून घ्यायचं आहे. या वळू आपण मॅचच्या दिशेनं समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय मी कॉमेंट्री बॉक्समध्ये या गावातील एक गोड आवाज अनुभवी समालोचक मिस्टर अशोकजी पाटील यांना. चला राईचे सर्व खेळाडू, राई जम्स बॉन्ड राई मास्टर्स सर्व खेळाडू, तुमचे कॅप्टन राकेश तुम्हाला बोलवत आहे. टॉस बॉक्सच्या दिशेने या. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो. प्लेयर लिस्ट आली नाही माझ्याकडे, ती द्या. हॅलो थँक्यू भरत. दुपारचे 2 वाजता आहेत. आज सकाळी जर हवामानाचा अंदाज घेतला, जेवणाची व्यवस्था सुरू आहे. सर्वांनी भोजन कक्षाकडे वळावं, भोजनाचा स्वाद घ्यावा. शरीरावर माफ करतोय. 57 धावांचं लक्ष्य आहे. जरा इथे तुमचा 12वा प्लेअर पाठवा. आगरी कोळी संघाने जे मास्टरचे जे अध्यक्ष आलेत, भरपूर मीटिंग घेता तुम्ही जेव्हा सीझन सुरू व्हायच्या अगोदर, तर 12वा प्लेअर पाठवायचं याच्यासाठी नियम ठेवा ना.
10 धावा कमी होतील, 15-20 धावा कमी होतील. असं हमेशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला 12 प्लेयर नसतो. कशाला अंपायरला विनंती करतो मॅच चालू करू नका. अशोक इकडे येऊन बसा ना जरा. एखादी धाव एक्स्ट्रा दिली तर नियमाचे नियमावर बोट ठेवता तुम्ही लोक. सामना सुरू करायचा आहे. स्ट्राईकला आहे जितेंद्र, नॉन स्ट्राईकला आहे तो हेमंत. उजव्या हातानं आउटसाइड ऑप्शन दिलेली, चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. ऑन द स्विंग खेळला चेंडू. ऑन साईडला चेंडूला मिड विकेट चेंडूला खेळला. ड्राईव्ह होता चेंडू. जास्त फटक्यामध्ये ताकद कमी होती. थोडंसं टायमिंग मी म्हणेन परफेक्ट नव्हतं. तरी एनिवे इथे तुम्ही बॅटने खेळला चेंडू, पॅडला लागला, हाताला लागला, ह्याला महत्त्व नसतं. इथे धावानं महत्त्व असतं आणि तेच करतो फलंदाज. अकाउंट ओपन होते. स्ट्राईकला आहे तो जितेंद्र, नॉन स्ट्राईकला हेमंत. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी उजव्या स्टिच्या जास्त बाहेर. पंच आपले पंख बाजूला करतात. अवंत धावेनं खातं उघडते. खातं उघडल्यानंतर धावसंख्या पुढे सरकते ती 2 वर. राम ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. साईड स्किन समोर लॉब केला तो चेंडू. चांगलं क्षेत्रक्षण होते. धाव की आता चेंडू परफेक्ट पैकी करतोय आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव्यानं धावसंख्या पुढे सरकते ती 4. पापडवाला आलेत. रुचकर टेस्टी कडक पापड 10 रुपयामध्ये 3 पापड. पापड घेऊ शकता ज्यांना पापडची आवड येते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उशीच्या बाहेर चेंडूला बॅट टॅप करतोय कव्हरमध्ये. मिड ऑफ कडे चेंडू होते. 1 धाव पण होते. एकाच धावीत समाधान मानावं लागते. जेव्हा एखादं मोठं टार्गेट जेव्हा असतं, मी एक मोठा अनुभव सांगेन. जेव्हा एखाद्या मोठं टार्गेट असतं तेव्हा संयमानं 1-2 षटकं तुम्ही डिफेन्स करायला पाहिजे. 5-6-7 धावा जरी प्रति षटकामागे आल्या तरी चालेल. मात्र षटकामध्ये 2 षटकामध्ये चेंडू वाया जाता कामा नये. विकेट साबूत ठेवायला पाहिजे. हा जर कॅल्क्युलेशन तुम्ही केला तर मी म्हणेन यावेळेला चेंडू वेल कट. मी मग अशी म्हणतो चेंडू बॅटने येते किंवा पॅडने येते हे महत्त्व नाही. धाव येणं महत्त्वाचं आहे. 1 धाव पण होते. रनिंग बिटवीन द आणि होय 2 धाव पूर्ण होत्या. 2 धावाने पुढे सरकते धाव 7. 57 धावांचं लक्ष्य आहे पांजू संघाने. पांजू संघाला 57 धावा पाहिजेत. पहिले षटक सुरू आहे. धावसंख्या आहे 7. उजव्या हातानं राम चॉप करतो चेंडूला. वाईटचा इशारा. अवांतर धाव. पंचायत अशोक राऊत. भरत राऊत थोडंसं लांब पडले आहे. सामन्यापासून लांब होत आहेत. कारण त्यांना माहिती आहे माझ्या गावाचा सामना आहे. छातीचे डोके कमी जास्त होतील. सायकोलॉजिकल ब्लड प्रेशर थोडंसं कमी जास्त होईल. रक्तदाब ब्लड प्रेशर हा एक मोठी समस्या जगामध्ये. पुढचा चेंडू. गुड शॉट. विजयच्या बाहेर चेंडू लावत गेला जातोय. चेंडू हवेत आहे. बघायचं आहे पुढ्यात पडतोय. कोणी क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा पण पडवत आहेत. चेंडू गॅदर करायला कोणी नाही नॉन स्ट्राईक एंडला. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांना धावसंख्या पुढे सरकते ती 10. गुड स्टार्ट. शेवटचा चेंडू. धावसंख्या 1-2 10 धावावरती 5 चेंडू सामोरे गेले. 10 धावा पटकावत आहेत. याला म्हणतात सुरुवात. याला म्हणतात एक प्लॅनिंग. याला म्हणतात कॅल्क्युलेशन. याला म्हणतात लक्षाकडे आगेकूच करणं. राम उजव्या हाताना त्याला सामोरे येतो तो फलंदाज. स्ट्राईकला फलंदाज हेमंत आहे ना. जितेंद्र. नाव. धन्यवाद. राम उजव्या हाताना. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटचा स्पेशल. मी हा चेंडू खेळल्यानंतर नाही रत्नेश हा चेंडू जो खेळला फलंदाज या चेंडूने थोडंसं कॅल्क्युलेशन करेन चर्चा करेन. शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. हा चेंडू डिफेन्स करायला पाहिजे. या चेंडूमध्ये मोठा फटका नाही. एकाही दूर जरी आली असती
तरी धावसंख्या थोडीशी एकने वाढली असती. एनिवे फलंदाजाला आपल्याला जास्त कळत असेल. मात्र षटक संपते पहिलं. धावसंख्या 10. जर ॲव्हरेज काढला, सरासरी काढली, षटका मागील तर 10 धावसंख्या प्रति षटकामागे 10 ते 11 धावसंख्या पाहिजे. पाठलाग व्यवस्थित सुरू आहे. मी म्हणे पाठलाग कमी नाही, पाठलागाची गती कमी नाही, मात्र थोडीशी गती वाढवावी लागेल. बघायचं आहे पहिल्या षटकात तुम्ही मोठासा अंदाज वर्तवणं चुकीचं ठरेल. मात्र 10 धावा ह्याही सुद्धा चांगल्या वाईट नाही आहेत. बघायचं आहे दुसऱ्या षटकात काय स्टार्ट करतोय. फलंदाज गोलंदाज येतोय तो कुणाल पाटील. या कार्यक्रमाला ज्यांनी आम्हाला सहकार्य केले, हे स्पर्धेला, कार्यक्रम म्हणणार नाही, स्पर्धेला, या टुर्नामेंटला आमदार नवनिर्वाचित नरेंद्र मेहता साहेब. कुणाला येतोय मुंबईकडनं. मुंबई जगातली मायानगरी म्हटलं जातं. एक जगातलं टॉपचं शहर. डावखुरा गोलंदाज यावेळेस चेंडू ड्राईव्ह करतो. वेल ट्राय. ह्याला म्हणतात प्रयत्न. किती काढले? 3 धावा पूर्ण होत आहेत आणि 3 धावने धावसंख्या पुढे सरकते ती 13. नवनिर्वाचित आमदार नरेंद्र मेहता साहेब, धन्यवाद. आपण इथे उपस्थित राहणार आहात, त्याचबरोबर आपण जे सहकार्य केले ते अत्यंत मौल्यवान आहे. हेमो माझे सहकारी मित्र आहेत, महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत. एक कॉमेंटर. यावेळेस चेंडू कट होते, हवेत आहे आणि चेंडू फेकी केला होता. एसटी नाव नॉन स्ट्रायकरला लागत नाही चेंडू. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धाव्यानं नाही, कॅच नाही. धावसंख्या 15. मागे नावान बबी मागे आहेत ना, वाचतोय ना. नहीं 2 रन आउट किधर दिए. काय बाद आहे? कशाबद्दल बाद आहे? विकेट आहे का? अच्छा, हिट विकेट आहे. कॅच आउट. अच्छा, ओके. एकच आहे ते. यो कॅमेरा ना तो कॅमेरा. विकेट कैसा गया? बैट पे लग के पैर को लग के कैसी है? पैर पे लगा कि जमीन पे दिख रहा है ना. हां, फ्रंट का वही देख रहा हूं, वही बोल रहा हूं मैं. वो कैमरा वही देख. आम्हाला कॅमेरा मालूम पडेल ना. आपण असं बघून होय दादा, आम्ही बघतो. नाही तर आमचं नाही. मी असंच आहे. थोडाफार नाही केला. आयोजक मुर्दा मास्टर्स, आयोजक कमिटी जरा प्लीज. आयोजक रत्नाकर पाटील या जरा इकडे. हॅलो, कॉट आहे. नाही घेत.
ते कमिटी बघेल ना विषय नको तो. स्क्रीन पे मत दिखा हाँ? और ये क्या दिख रहा है वही बोलता है मत दिखा उधर ध्यान दे वो एडिट कर छोड़ थांब ना अरे नाही तसं नाही हे गणन नाही थांब हे कॅन्सल कर YouTube पे जा रहा है का वो ये लाइव में मत दिखा सोड नहीं ना लाइव नहीं काय ये क्या है इसको बंद करो ये कैसे जा रहा है मुझे क्या मालूम टच वाला है क्या आउट ही रहता है हां जितेंद्र आउट ना जितेंद्र बाद होते. कॅच आउट ना कॉट आपण अंपायरने केलं ना बॅट्समॅन नेम काय प्रमोद भोईर ना किती बॉल झाले बॉल 2 झालं रन 13 धावसंख्या 13. गडी बाद 1. ज्याने आम्हाला सहकार्य केले त्या मान्यवरांचं, त्या दानशूर व्यक्तींचं, त्या सहकाऱ्यांचं आणि अत्यंत मौल्यवान सहकार्य करतात त्यांची नावं घेणं, त्यांना आठवण काढणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज प्रमोद भोईर, मनोहर भोईरचं हार्दिक स्वागत करतोय. एक वेळ जेम्स बॉन्ड संघाचे ऑलराऊंडर होते मनोहर भोईर, माजी खेळाडू. मनोहर भोईर साहेबांचं स्वागत करतील राज पाटील यांना विनंती करतोय. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करे. ओ गॉड शॉट कार्पेट ड्राईव्ह जमिनीचं चुंबन घेतोय, थोडंसं मिस बोलतोय. शेंडो गॅदर करू शकला नाही आणि एखादा 2 धावा, 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 15. गडी बाद आहे 1, धावसंख्या 15. षटक सुरू आहे दुसरं. 57 धावांचं लक्ष्य आहे. दुसरं षटक मार्गस्थ होते. वेल बॉल धावसंख्या 15. चेंडू कट होतोय, इनसाइड एज होतोय. दोन धाव पूर्ण होत आहेत. ते अंपायर बघतायत ना. आदरणीय आमदार मेहता साहेब यांच्याकडनं आम्हाला सहकार्य धन्यवाद. दिलीप पोरवाल शेठ लीना कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत. प्रॉपर्टी जुनी कंपनी आहे, जुना ब्रँड आहे मीरा भाईंदरचा. धन्यवाद पोरवाल साहेब. घनश्याम किशन एश आदर नकाशा आर्किटेक्ट्स, धन्यवाद घनश्याम भाई. दिलीप पाटील माजी नगरसेवक, कल्पेश जैन शेठ उद्योजक, धन्यवाद. शेंडू कट होतोय. एक धाव मिळते आणि बाद. काही गरज नव्हती, सगळं व्यवस्थित चाललं असताना एखादी धाव मोह आणि निव्वळ घाई नडते आणि नाहक बळी जातो. मी म्हणतो खेळत असताना बी रन रेट बघता की नाहीये, स्कोरबोर्ड पाहता किंवा रन रेट बघत असतं की नाही. बाबा 2 षटकात, पहिल्या षटकात 10-12 धावा आलेत, दुसऱ्या षटकात किती धावा आलेत आणि ॲव्हरेज चाललाय व्यवस्थित मेंटेन आहे, अशाला विकेट गमवायची नाही. हा मंत्र न देता तू धाव तू पळ तू हे कर ते कर. षटक संपलंय. दुसरं धावसंख्या 18. गडी बाद आहेत 2.
नवीन फलंदाज तेज कुमार, संदीप पाटील, माझे नगरसेवक, कल्पेश जैन, शेड उद्योजक, पंकज भोईर, गोपेश्वर भोईर, SKJ नेटवर्क, नरेश ओरा, शेड उद्योजक, सुदामा कन्स्ट्रक्शन, तेज कुमार नवीन फलंदाज, संख्या 18, गडी बाद आहे 2, षटक सुरू आहे दुसरं. मनीष पाटील गोडदेव उद्योजक, पंकज कुमार महावीर कन्स्ट्रक्शन, ॲड रविवास, भारतीय जनता पक्षाचे एक चांगले नेतृत्व, एक चांगला खंबीर नेते म्हणून पाहिलं जातं. प्रवीण ओरा, सुदामा कन्स्ट्रक्शन, मनीष पंड्या, SK एंटरप्राइजेस, कल्पेश सावंत समाजसेवक, नरेश महतो समाजसेवक, मनीष पाटील मुर्दागावतील समाजसेवक, विनोद म्हात्रे समाजसेवक, मनोहर मुक्कन साई सिद्धी ट्रान्सपोर्ट्स, गिलबर्ट शेठ प्रथम आमदार, अजिमभाई खोत समाजसेवक, हेमंत शाह, एशल शाह उद्योजक, मुरलीधर पाटील समाजसेवक, नवीन शेठ उद्योजक, नंदकुमार भोईर समाजसेवक, राजन सेठ समाजसेवक, हॉटेल वेस्ट सागर भाईंदर, जयेश म्हात्रे. जरा वेळ वाचवा प्लीज. जीतू, जितेंद्र पेस गोलंदाज आहे, चेंडू कट होतोय ऑन साईडला, चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे येतोय, 2 धाव पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांना धावसंख्या पुढे सरकते ती 20. रिटायर होतोय हेमंत रिटायर्ड होतोय. आगरी कोळी संघटनेचे अध्यक्ष कमलेश म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज सुहास पाटील, सुहास, जयेश म्हात्रे, विशाल म्हात्रे समाजसेवक, क्लासो फर्नांडिस समाजसेवक, सुजित दर्गे समाजसेवक, धनंजय पाटील समाजसेवक, चेतन पाटील जुचंद्रा समाजसेवक, सोनू चौरसिया आर्मी सैनिक, कुणाल शाह उद्योजक, कल्पेश पाटील समाजसेवक, जितू मेहता समाजसेवक, बाबूराव सातपुते उद्योजक, हजरत शेख नंदकिशोर म्हात्रे मन्या समाजसेवक, यार मोहम्मद फर्निचरवाला यांच्याकडनं आम्हाला सहकार्य सर्वांचे मी आभार मानतोय. धन्यवाद. पुरस्कर्त्यांशिवाय कुठलाही कार्यक्रम, कुठलीही स्पर्धा म्हणा किंवा कुठलाही कार्यक्रम तुमचा यशस्वी होऊ शकत नाहीत. मागच्या वर्षी 32,000 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला भारतीय क्रिकेट उद्योजकाला. जी स्पॉन्सरशिप दिली होती टुर्नामेंटची मोठी, जे एअरटेल आणि बाकीच्यांना, भरपूर मोठा प्रॉफिट झाला गेला आणि सध्या जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असेल तर ते आहे भारतीय. चेंडूला हवेत देतोय ढकलून, गुड कॅच, गुड कॅच, गुड कॅच. सुहास बाद होतोय. 57 धावांचं लक्ष द्या असं वाटतं. पहिल्या षटकात 10 धावा आल्यानंतर की पाठलागाकडे व्यवस्थित आगेकूच करेल, व्यवस्थित कॅल्क्युलेटेड व्यवस्थित पुढे सरकेल. मात्र एखादा गडी नाहक बळी गेल्यानंतर पुन्हा एकदा पिछाट होतोय, मागे येतोय. नवीन फलंदाज हरिराम, षटक सूर्य रत्नेश 3रं धावसंख्या झालेली आहे 20.
16 चेंडू 37 धावा पाहिजेत. पॉसिबल आहे कारण थोडंसं वातावरणामध्ये परिवर्तन होते, मोसम चेंज होते. पश्चिमेकडनं थोडेसे पश्चिम आणि उत्तरेकडनं थोडीशी हवा जलद गतीने येते आणि त्याचा फायदा घेता आला तर बघू फलंदाजाला फायदा मिळू शकतो त्याचा. आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी, चेंडू ऑप्शनच्या बाहेर निघतो, रायझिंग होतोय, चेंडू डॉट डिलिव्हरी आहे. धावसंख्येत वाढ नाही, धावसंख्या 20. गडी बाद आहेत 3, 4. षटक मार्गस्थ होते 3रं. Oh, well ball, wide. Thank you, umpire. धावसंख्या 21. जितू लेफ्ट आर्म राउंड द विकेट. मुंबईकडनं चेंडू लावून ड्राईव्ह केला ते मिडॉनकडे चेंडू होते, एक धाव बळ पडतोय, कभी हा कभी ना दरम्यान. गुड थ्रो. फक्त एका धावती समाधान मला होते, ओनली सिंगल. धावसंख्या पुढे सरकती ती 22. जितू या हवेचा फायदा जर फलंदाजाने घेतला तर मी म्हणेन एक वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. यावेळेला चेंडूला ब्लॉकरमध्ये टाकला होता, चेंडूला ऑन साईडला खोदून काढतोय, मी स्क्वेअरकडे चेंडू होते, कभी हा कभी ना दरम्यान आणि त्या दरम्यान दुसरी धाव होती. प्रयत्न करायला पाहिजे होता. तुम्हाला इझी इथे काही नाही आहे जगामध्ये, थोडंसं रिस्क घ्यावं लागतं, थोडासा धोका पत्करावा होता आणि तो पत्करायला पाहिजे होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही एवढी मोठी टुर्नामेंट खेळता तेव्हा थोड़स कानमंत्र जैसा आंखों में इशारा होना चाहिए. सबसे तेज आंखें होती है, तलवार से भी तेज आंखें होती है भाई साहब. बाद होते चांगला फलंदाज हरिराम बाद होते. जेव्हा पहिली धाव घेतात तेव्हा जेवढं कॉल करायचा असतो की दुसरी धाव घ्यायची आपल्याला, दोघांमध्ये अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, सुवार्थ असायला पाहिजे, सुसंवाद असायला पाहिजे. होत नाहीये आणि याला म्हणतात तुमच्याकडे क्रिकेटमध्ये परिपक्वता नाहीये. अजूनही तुम्हाला भरपूर क्रिकेट शिकायचं असं म्हणावं लागेल माझ्या भाषेत. एनिवे 5वा फलंदाज बाद होतोय, धावसंख्या 23. नवीन फलंदाज किशोर. फॅमिली स्पोर्ट्स मार्फत आपण थेट प्रक्षेपण पाहत आहे. जेवणाची उसळ सुरू आहे. आगरी कोळी संघटना या स्पर्धा आपली या सीझन 2025 सीझन मधली पहिली स्पर्धा आहे. खूप गाजावाजा झाला या स्पर्धेचा. खूप चांगलं आयोजन असतं, खूप चांगलं देखणं आयोजन असतं. पाहुण्यांचा आदर सत्कार, आदरातिथ्य, अतिथी देवो भव या सगळ्या गोष्टी परंपरेनुसार पार पडल्या जातात. संघनायक संघांचा देखरेख या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि असं असताना स्पर्धा मॅच चांगल्या झाल्या पाहिजेत. आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी वाईट. मला कळत नाही जितूने जेव्हा 2 चेंडू चांगले टाकल्यानंतर काय वाईट टाकतोय. प्रेशर नाहीये, सामना कुठे झुकलेला नाहीये. असं असताना प्रत्येक चेंडू स्टंपमध्ये अटॅक करायला पाहिजे. हा एक कान मंत्र आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग करायला पाहिजे. यास गुड डिलिव्हरी. बोल्ड झालाय. अच्छा नाही समजलं, तो मध्ये आला ना. नाही ते इथून काय समजतच नाही. क्रॉस काही दिसत नाही इकडनं. काय मला म्हणजे आज इंटरेस्टच नाही कॉमेंट करायला. गडी बाद होते 6वा. नवीन फलंदाज जयप्रकाश. भरत राऊत यांचा घरचा संघ आहे. धावसंख्या झालेली आहे 24. चेंडू शिल्लक आहेत 12-33. 15-16 धावा प्रति षटकामागे पाहिजेत. राजेंद्र पाटील येत आहेत गोलंदाज. भरत राऊत जेव्हा स्वतः क्रिकेट खेळायचे तेव्हा मी कॉमेंट्री केलेली आहे. एका मॅच मध्ये शेवटच्या 2 षटकांमध्ये 22 धावा पाहिजे होत्या. भरत राऊत पांजूमध्ये खेळले होते तेव्हा 19 धावा त्यांनी 2 षटकामध्ये पटकावल्या होत्या. मात्र 2 धावेने तो संघ हारला होता.
नवीन फलंदाज जयप्रकाश आणि गोलंदाजी देतो राजेंद्र पाटील. 12-33 स्ट्राईकवर तेजकुमार. लॉप केला ते हवेत आहे बघायचंय आणि 6 धावा. हवेचा पुरेपूर फायदा उचलायला पाहिजे फलंदाजाला आणि या षटकामध्ये डू ऑर डाय. या षटकामध्ये डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू या अवस्थेत खेळायला पाहिजे. तर पांजू संघ कुठेतरी अशा पल्लेत होऊ शकतात. मात्र बघायचं काय घडते. अकरा 27. गुड शॉट. ऍब्सोल्युटली सुपर. लवली शॉट. इसे कहते हैं टाइमिंग, इसे कहते हैं परफेक्शन, इसे कहते हैं एक अच्छा बल्लेबाज. ह्याला म्हणतात तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे. भरत राव त्यांना ज्यूस द्यायचा आहे. थोडं जेवायला उशीर घेणार आहेत ते. आणि या 6 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते रत्नेश. 36. 10 चेंडूत 21 धावा. 2 षटकार समीकरण पूर्णपणे बदलू शकतात सामन्याचं. तुमचे नियम कमिटीवरील मला घ्या रे बाबा. जोपर्यंत जुने चेंडू तोपर्यंत तुम्हाला पुरवले जातील. नंतर चेंडू नवीनच स्वीकारावा लागेल. एक लक्षात घ्या. आणि अशा काही घटनेमध्ये जेव्हा तुम्ही खेळ थांबवता तेव्हा दोन्ही संघांचा तालतम्य बदललं जातं. एक टेम्पो असतो, एक रिदम असतो. तो रिदम थांबला जातो आणि एखादा संघ जिंकणार असेल तो कधी कधी बाहेर स्पर्धेत जातो. म्हणून कधी कधी किती वेळा आर्ग्युमेंट करावं किंवा किती वेळा खेळ थांबवावा ह्या रिदम आहेत. आणि रिदम तुम्ही सोडलात की तुम्हाला कधी कधी सामना गमावा लागला. अशा घटना घडलेल्या आहेत. गोलंदाज राजेंद्र. ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. ऍब्सोल्युटली सुपर. मला इकडे दिसत नाही ऍक्च्युली, क्रॉस आहे कॉमेंट्री बॉक्स. अप्रतिम चेंडू, याला म्हणतात पुनरागमन. कमबॅक करतोय राजेंद्र. इज वेल बॉल. 9-21. वेल बॉल राजेंद्र, वेल बॉल. वेल बॉल अगेन फॅम. सुपर डिलिव्हरी. चेंडू मध्ये परिवर्तन केलं. यावेळी चेंडूने स्लो सोडला, थोडासा कट केला. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. 2 चेंडू डॉट जातात. तिथे बरंच काय बदललं जातं जुचेंद्र संघाच्या बाजूने. दोन्ही संघ जवळच्या गावातले आहेत. राजेंद्र. चेंडू हवेत आहे बघायचंय. 1 धाव मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या होते पुढे सरकते ती 37. एका गावाला 2 स्टेशन आहेत, एका गावाला एकही स्टेशन नाहीये. एक होडी आणि एक रिक्षा. एक ऐतिहासिक गाव आहे. 27. 7 चेंडू 20 धावा पाहिजेत. अजूनही सामना बॅलन्स मध्ये. या क्षणाला सांगेन की सामना हवा आहे. जो वातावरणाची जी काही बेनिफिट आहे तो फलंदाजांना ॲडव्हान्टेज आहे. आणि असं असताना मगाशी जसे 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले त्यानंतर धावसंख्या फुगवली गेली. या 7 चेंडूमध्ये बरंच काही घडू शकतं. आणि अशा वेळेला गोलंदाजांचं काम असतं बॉल टू बॉल गोलंदाजी, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं. प्रत्येक अटॅक स्टंपवर असायला पाहिजे. हा माझा अनुभव आहे. मी जेव्हा क्रुशियल मॅच असते तेव्हा बॅट्समॅन बॉलरला हमेशा सांगतो की वाईड आणि नो बॉल यावरती तुम्ही कंट्रोल दिला तर तुम्ही सामना फिरवू शकता. बघायचं काय घडते. राजेंद्र आणि येणारा नवीन गोलंदाज. 7 चेंडू 20 धावा. स्ट्राईकला फलंदाज कोण आहे. जयप्रकाश. अच्छा, तर छान स्टँड आहे. स्टायलिश फलंदाज आहे जयप्रकाश. कॅप्टन आहेत. डॉट डिलिव्हरी. वेलकम डॉट डिलिव्हरी. स्वागत आहे जुचेंद्र संघासाठी.
आणि इथे मात्र ह्या चेंडूवरती एक दोन धावा यायला पाहिजे होत्या. चेंडू वाया घालवलाय जयप्रकाशनं. मागडा चेंडू म्हणजे मी म्हणेन खूप चान्स होता, संधी होती चेंडू एक दोन धावा पटकवण्याची. षटक शेवटचा आणि धावा पाहिजेत 20. 6 चेंडू 20 धावा. सदोतीस धावा 5 फलंदाज बाद. 57 धावांचं लक्ष दिले. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था सुरू आहे. नवीन गोलंदाज होते प्रफुल्ल. उद्या रविवार आहे. उद्या बऱ्याच जणांनी आपापल्या मित्रांना आमंत्रित केलेल्या आमच्या स्पर्धेसाठी. सो वेलकम, एन्जॉय. पेल्लियागर मुर्दा क्रिकेट मैदान. मुर्दा गाव हमेशा आपलं स्वागत करेल. मुर्दा गावात अतिथी देवो भव पाहुणचारामध्ये मुर्दा गावाचं या पंचकृषीमध्ये नाव आहे आणि तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवतोय. सुस्वागतम. शेवटचे 6 चेंडू. फुलटॉस चेंडू होता. नो बॉलचा इशारा दिला जातोय. चेंडू डोळ्यावर आदळला जातोय. नो बॉल आहे. बर्फ द्यायचा, बर्फ. धाव संख्या पुढे सरकते ती 38. चेंडू शिल्लक आहेत. मित्रांनो, सोशल मीडियावरती बॅन किंवा लहान मुलांना मोबाईल वापरण्याची पाबंदी, वय वर्ष 14-15च्या आतमध्ये मुलांना मोबाईल आणि सोशल मीडियाशी लांब ठेवणं असा कायदा पास केला गेला जगातल्या 3 टॉपच्या कंट्रीमध्ये. आणि खरोखर त्याचं कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं, मुलं फिजिकली लूज झाली गेली, सायकिस झाली गेली आणि मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं गेलं आणि फिजिकली मुलं कमजोर झाली गेली, मेंटली कमजोर झाली गेली. तर पहिला देश आहे जगातला बर्फ घेऊन गेलेला आहे ऑस्ट्रेलियाने या जानेवारीमध्येच तसा कायदा बनवला गेला. वय वर्ष 15च्या पुढे असेल तोच मुलगा काही गोष्टीचा मोबाईलचा वापर करू शकतो आणि अशी ताकीद दिली गेली. मीडियापासून सगळ्या चॅनलना स्ट्रिक्ट नियम केले गेले. सेकंड अमेरिका या 2-3 देशामध्ये हा नियम चालू होते. त्याचं कारण असं की लहान मुलं फार आहारी गेलेत मोबाईलच्या, ज्यांना डोळ्यांचा त्रास, फिजिकली विकनेस आणि मेंटलीसुद्धा फर्स्टेड झालेले आहेत. तर नक्कीच असे नियम बनवायला पाहिजेत, असायला पाहिजेत. कारण जे मागच्या आपण जो खेळलो किंवा आपली जी पिढी होती निव्वळ फिजिकली फिटनेस होता, आत्ताच्या मुलांना खेळण्यापासून लांब ठेवलं मोबाईलला आणि येणारं जनरेशन खूप वीक होणार आहे. गोलंदाजी तो प्रफुल्ल. पहिला चेंडू. ओ वेल बॉल प्रफुल्ल, वेल बॉल. डॉट डिलिव्हर. काय झालं? इनसाइड एज होते, बोल्ड होते. धाव संख्या 38, गडी बाद 7, चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा पाहिजेत 19. जेवणाची व्यवस्था सुरू आहे.
अजून आपण जेवण कक्षाकडे वळू शकता. प्रदीप, भरत राऊत, वसईचे कॉम्बिनेटर्स, क्रीडा समीक्षक. नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज प्रदीप. ओ भरत साहेब थोडे साईडला. हो भरत साहेब. प्रफुल्ल शेडूला ऑन साईडला पुल केला ते चेंडू डीप कडे येते. एक धाव पूर्ण होते. कदाचित दुसरी बघायचं आहे. चार धावा रनिंग मध्ये पूर्ण करतात. धावून पूर्ण करतात. चेंडू धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती 42. प्रदीप चार चेंडू धावा पाहिजेत 15. गडी बाद झालेत. गडी बाद झाले 8. 57 धावांचं लक्ष्य. 4 चेंडू धावा पाहिजेत 15. नवीन आलेला फलंदाज प्रेमनाथ. दुपारचे 2:40 होत आहेत. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. भरत राऊत यांचा आज उपवास आहे. ते उद्या सकाळी सोडतील. पुढची 22 वर्ष करारबद्ध केले आगरी कोळी संघटनेने भरत राऊत यांना पूर्ण ठाण्या महाराष्ट्रासाठी. प्रफुल्ल डाव्या हाताने मारा करतोय. ओ वेल बॉल. अजून एक चांगला चेंडू संपतोय. 3 चेंडूत 15 धावा. सांगत जरा. आणखीन एक गडी बाद होतोय. नवीन फलंदाज नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. काय नाव आहे? भरत. तीन चेंडू आणि धावा पाहिजेत. 15 धावा. प्रफुल्ल वेल बॉल. विकेट ऑल आउट होते. नो हॅट्रिक नाही. ऑल आउट होते. पांजू संघ पराभव होतो. पांजू संघाचा विजय होतो जुचेंद्रचा संघ. अभिनंदन जुचेंद्र संघाचा. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा सामन्यात धावतो घेतील माझे सहकारी मित्र भरत राऊत. चला हस्तांदोलन करा पांजू मास्टर्स. हस्तांदोलन करा. मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. पांजू मास्टर्स दोन्ही टीम
हस्तांदोलन करून आपण मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. पांडू मास्टर्स चला हस्तांदोलन करा. मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. पांडू मास्टर्स आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रफुल्ल भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं जाते. पांडू मास्टर चला हस्तांदोलन करा. संघ येतोय.